कोरेगाव भीमामध्ये आपण आहोत आणि कोरेगाव भीमाची सगळी क्षण मागच्या बाजूला जर पाहिली तर वेगवेगळ्या ठिकाणांची ही सगळी दृश्य आहे ती थेट कंट्रोल रूममध्ये कोरेगाव भीमामध्ये येणाऱ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी थेट जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारणार आहोत आपण. सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर वर्षाचा पहिलाच दिवस आहे. यंत्रणेवर बराच ताण आला असं ही दृश्य पाहणं सगळं बोलकी दृश्य आहेत. कसं नियोजन केलं आणि किती ठिकाणाहून ही सगळी दृश्य एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत? आपला कल्पना आहे की राज्यामधून आणि देशामधून खूप मोठ्या प्रमाणात अनुयायी आजच्या दिवशी विजयस्तंभाच्या अभिवादनासाठी येत असतात. या गोष्टी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सर्वच विभागाच्या माध्यमातून गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही नियोजन करतो आहे आणि जास्त अनुयायी येतील हे गृहीत धरून आम्ही यावर्षीचं नियोजन केलं आहे. या नियोजनामध्ये 210 एकरवरती आपण जवळपास 36 पार्किंग एरियाज वेगवेगळ्या वाहनासाठी, वेगळ्या दिशेने येणाऱ्या वाहनासाठी आपण ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे जवळपास 170 पिण्याच्या पाण्याचे टँकर आपण डिप्लॉय केलेले आहेत. 250पेक्षा जास्त आरोग्य विभागाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. 50 ॲम्ब्युलन्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत. 2000 मोबाईल टॉयलेट्स आपण विविध पार्किंग एरियामध्ये आणि परिसरामध्ये डिप्लॉय केलेले आहेत. 10,000च्या वरती पोलीस अधिकारी कर्मचारी आजच्या बंदोबस्तामध्ये आहेत आणि इतर विभागाचे कर्मचारी असे म्हणून 15,000च्या वरती आमचा अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी अनुयायी संख्या येत आहेत. PMPLच्या बसेस आपण गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 30-35% वाढवलेल्या आहेत. 750 बसेस काल आणि आज आपण डिप्लॉय केलेल्या आहेत. जवळपास 3,000पेक्षा जास्त वाहक कंडक्टर या कामामध्ये सतत कार्यरत आहेत आणि हा पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा सतत 36 तास या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टीवरती एका ठिकाणाहून नियंत्रण आणण्यासाठी आम्ही हे CCTVs मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसवले आहेत आणि सर्व पार्किंग एरियाज, ट्रॅफिक, वेगवेगळ्या जे विभागाचं कामकाज आहे हे इथून एकत्रितपणे आम्ही पाहतो आहे आणि कुठेही काही इशू नजरेला पडला तर त्याच्यावरती आम्ही करेक्टिव्ह मेजर्स या ठिकाणाहून घेतो आहे. नक्कीच. तर जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या सर्वांच्या वतीने अशा पद्धतीने कोरेगाव भीमाच्या आसपास ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते, ज्या ज्या ठिकाणी अनुयायी येत आहेत, व्हेकल्स आहेत, या सगळ्यांवरती नजर ठेवण्याचं काम या कक्षामधून होतं आहे. त्यामुळं पोलिसांना आणि प्रशासनाला या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये यश येत आहे. व्हिडिओ स्मिता शिंदे, सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा, पुणे.